नमस्कार मित्रमंडळी, मी अभिजित घोरपडे. आज आपण चर्चा करणार आहोत अर्थसंकल्प याविषयी. मित्रांनो, अर्थसंकल्प म्हणजे काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थसंकल्प नक्की काय असतो, अर्थसंकल्पाचे प्रकार किती आहेत याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, अर्थसंकल्प हा दोन प्रकारचा असतो. पहिला अर्थसंकल्प आहे त्याला आपण पूर्ण अर्थसंकल्प, जे सरकार सत्तेत येतं, सत्तेत आल्यानंतर जे बजेट डिक्लेअर केलं जातं त्याला पूर्ण अर्थसंकल्प म्हणजेच त्याला फायनल बजेट असं म्हणलं जातं. जे सरकार सत्तेत येण्यापूर्वी म्हणजे आचारसंहिता लागण्यापूर्वी जे बजेट डिक्लेअर केलं जातं त्याला इंटरिम बजेट असं म्हणलं जातं. अर्थातच मित्रांनो, ह्याला अंतरिम अर्थसंकल्प असं म्हणलं जातं. मित्रांनो, अर्थसंकल्प म्हणजे काय आहे मी तुम्हाला एक छोट्याशा उदाहरणातून सांगून देतो. अर्थसंकल्प म्हणजे काय की बाबा, एक ताळेबंद म्हणजे सरकारनं आत्तापर्यंत किती खर्च केलेला आहे, किती खर्च करणार आहे, ह्या गोष्टीचा ताळेबंद सांगणारा जी गोष्ट असते, जी बाब असते, त्याला आपण अर्थसंकल्प म्हणतो. म्हणजेच आपण आपल्यातून उदाहरण घेऊयात की बाबा महिन्याभरात आपण आपल्यापाशी उत्पन्न किती आलं, त्या उत्पन्नातून आपण किती पैसे खर्च केले, किती पैसे आपल्यापाशी शिल्लक राहिले आहेत, ह्या गोष्टींचा ताळेबंद सांगणारा अर्थसंकल्प असतो. तसंच आता नुकतंच 1 फेब्रुवारी 1 फेब्रुवारी 2024 साली आपल्या भारताच्या अर्थमंत्री अर्थातच निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. तो अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प होता. अर्थातच तो इंटरिम बजेट हा होता. मित्रांनो, ह्या समाज माध्यमातील 4 महत्त्वाच्या घटकांसाठी हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. म्हणजेच ह्या समाजातील जे 4 महत्त्वाचे घटक आहेत ते समोर ठेवून निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली, प्रतिपादन केलं. त्यातला 4 घटक कोणते आहेत, समाज माध्यमातील 4 घटक कोणते आहेत? पहिला जो घटक आहे तो महिला, दुसरा घटक आहे तो युवक, अर्थातच त्याला आपण तरुण म्हणूया. तिसरा जो घटक आहे जगाचा पोशिंदा, अन्नदाता, त्याला आपण शेतकरी म्हणतो. आणि चौथा जो घटक आहे मित्रांनो तो आहे उद्योजक. ह्या 4 समाज घटकांसाठी हा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. ह्या 4 समाज घटकांसाठी सरकारनं आत्तापर्यंत 10 वर्षात कोणकोणती कामगिरी केली, कोणकोणत्या योजना राबवल्या, कोणकोणत्या योजनेसाठी पैसे खर्च केले आणि पुढील 5 वर्षासाठी सरकार काय योजना राबवणार आहे त्याचे ह्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण बघूया महिलांसाठी सरकारनं काय केलं. तर सर्वप्रथम पार्लमेंटमध्ये म्हणजेच आपल्या संसदेमध्ये महिलांसाठी 1/3 एवढ्या जागा ह्या रिझर्व्ह ठेवणार आहे, असं ह्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी घोषणा दिलेली आहे, असं ह्यात सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला आपल्या सर्वांनाच ज्ञात असेल, सर्वांनाच माहीत असेल, भारत हा कृषीप्रधान देश आहे. ह्या कृषीप्रधान देशामध्ये जवळजवळ ग्रामीण भाग अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. खरं तर 50% ग्रामीण आणि 50% शहरी असं ह्याचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. ज्या ग्रामीण भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महिला राहतात त्या महिलांसाठी म्हणजे जो 70% महिलांना सरकारने घरे मोफत दिलेली आहेत, असं ह्या अर्थसंकल्पामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. मित्रांनो, पुढची जी गोष्ट आहे लखपती दिदी योजना. आता ही लखपती दिदी योजनेमार्फत सरकारनं काय केलेलं आहे बाबा, ही लखपती दिदी योजना म्हणजे काय? तर सरकारनं लखपती दिदी योजना हा कन्सेप्ट आणला. ह्या कन्सेप्टच्या अंडरखाली जवळजवळ 1 करोड महिलांना लखपती बनवलं आहे. आणि पुढील 5 वर्षासाठी सरकारचं धोरण आहे, सरकारचं उद्दिष्ट आहे की पुढील 5 वर्षामध्ये आम्ही अर्थातच BJP सरकार 3 करोड महिलांना लखपती बनवणार आहे. खरं तर ही महिलांसाठी एवढ्या 4 ते 5 योजना अतिशय चांगल्या आणल्या आहेत. मित्रांनो, तो पुढचा जो घटक आहे तो आहे तरुण. आता हा तरुणसाठी सरकारनं काय केलेलं आहे किंवा तरुण वर्गांसाठी सरकार पुढील 5 वर्षासाठी काय करू इच्छित आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, न्यू इंडिया पॉलिसी 2020 साली जी पॉलिसी आणली होती त्या पॉलिसीच्या माध्यमातून पॉलिसीच्या अंतर्गत जवळजवळ 1.4 करोड लोकांना स्किल ट्रेनिंग दिलं होतं. आणि त्या माध्यमातून जवळजवळ सरकार आत्ता 3,000 ITI कॉलेजेस एवढे उभारणार आहे. त्याच माध्यमातून जवळजवळ 390 कृषी विद्यापीठं सुद्धा स्थापित करणार आहे. आणि अनेक प्रकारची मेडिकल कॉलेज ह्या माध्यमातून स्किलफुल या माध्यमातून सरकार स्थापन करणार आहे, असं हे अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे की जवळजवळ 25 करोड लोकांना
सरकारनं 25 करोड लोकांना 100% गरिबीतून मुक्त केलेलं आहे. ह्याच लोकांना जो वीज म्हणजे सर्वसामान्य तरुण लोकांसाठी वीज निर्मिती ही मोफत दिली जाणार आहे. मनरेगा योजनामार्फत जवळजवळ 86,000 करोड एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट हे सरकार हे करणार आहे, असं नुकतंच आपल्या ह्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये सरकारनं जाहीर केलेलं आहे. PM आवास योजना, आता PM आवास योजनेअंतर्गत जवळजवळ सरकारनं आत्तापर्यंत 2 करोड लोकांना घरं बांधून दिलेली आहेत. आणि इथून पुढे 5 वर्षात, ज्यावेळेस सरकारचं असं म्हणणं आहे की आमचं BJP सरकार हे जुलैमध्ये येईल, त्याच्यानंतर 5 वर्षामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी, तरुण वर्गांसाठी की जवळजवळ 3 करोड लोक ही स्थापित, हे 3 करोड लोक आम्ही मोफत देणार आहोत. चौथी जी योजना आहे ती आयुष्यमान योजना ही अतिशय सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय चांगली आहे, असं सरकारचं धोरण आहे, सरकारची योजना होती, असं या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेलं आहे. ह्या माध्यमातून अंगणवाडी सेवक असतील किंवा अशा वर्कर्स असतील, ह्यांना जे अनुदान देण्याचे आहे, ह्यांना जे सवलती देण्याचं आहे, हे जे ह्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेलं आहे. मित्रांनो, तिसरा जो घटक आहे, अतिशय महत्त्वाचा घटक आहे, तो शेतकरी, जो जगाचा पोशिंदा मानला जातो, जो आपला अन्नदाता आहे. पूर्ण जगाला हा अन्न देण्याचं काम, शेती पिकवण्याचं काम हा आपला शेतकरी करत असतो. ह्या शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली योजना काही वर्षापासून आपल्या म्हणजे गव्हर्नमेंट सरकारनं राबवलेली आहे. ती जी योजना आहे, त्या योजनेचं नाव आहे राष्ट्रीय किसान दूध गोकुळ योजना. यामार्फत जवळजवळ 1 लाखापर्यंत लोन किंवा 1 लाखापर्यंत म्हणजे ह्यामध्ये दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 लाखापर्यंत लोन देण्याची एका गायीसाठीच तरतूद केलेली आहे. मित्रांनो, पुढचा जो विषय आहे तो मत्स्यपालन. म्हणजे मत्स्यपालन करणारे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आहेत, मत्स्यपालन करतात. ह्या मत्स्यपालनामधून जी निर्मिती होते, ह्याच्यातून जो काही सीफूड निर्मिती होते, ह्या सीफूड निर्मितीतून म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही गेल्या 10 वर्षापासून सीफूड एक्सपोर्ट जवळजवळ डबल केलेला आहे. म्हणजे गृहीत धरा की सीफूड एक्सपोर्ट जर 50,000 मेट्रिक टन असेल, तर आम्ही 10 वर्षे डबल केलं आहे. म्हणजे 1 लाख मेट्रिकपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सीफूडचं एक्सपोर्ट केलेलं आहे. मित्रांनो, सीफूड एक्सपोर्ट केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून जवळजवळ 55 लाख लोकांना रोजगार निर्मिती तयार केली आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. त्याच माध्यमातून शेतकऱ्यांसाठी PM किसान योजनेअंतर्गत 11.4 करोड, मी रिपीट दॅट की 11.4 करोड शेतकऱ्यांना ह्या PM किसान योजनेचा लाभ घेण्यात आलेला आहे. मित्रांनो, चौथी जी गोष्ट आहे, चौथा जो समाज घटकातील जो महत्त्वाचा घटक आहे, तो आहे उद्योजक, अर्थातच एंटरप्रेनर, अर्थातच त्याला आपण बिझनेसमॅन म्हणूया. मित्रांनो, भारत सरकारनं आपल्या उद्योजकांसाठी काय केलं आहे, तर बाहेरच्या देशातील म्हणजे FDI, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मार्फत 69,000 अमेरिकन डॉलर, म्हणजे जवळजवळ 69,000 अमेरिकन डॉलर एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्या भारतात आणली आहे. त्या माध्यमातून अनेक लोकांना, लाखो लोकांना, करोडो लोकांना त्याच्यातून रोजगार निर्मिती झालेली आहे. अतिशय महत्त्वाचा हा मुद्दा आहे. मित्रांनो, पुढची जी गोष्ट आहे उद्योजकांसाठी किंवा सर्वसामान्य लोकांसाठी, आत्तापर्यंत आपल्याला ज्याचं उत्पन्न 5 लाख आहे, त्या 5 लाख ज्याचं उत्पन्न आहे त्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरायचा नव्हता किंवा टॅक्स सरकारला द्यायचा नव्हता. आता तेच 5 लाखावरून टॅक्सची रक्कम गेले 7 लाखापर्यंत. आत्ताच नुकतंच या अंतरिम अर्थसंकल्प ह्या बजेटमध्ये डिक्लेअर केलं आहे की बाबा 5 लाखावरून 7 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरायचा नाही. मित्रांनो, सरकारनं अतिशय महत्त्वाची योजना म्हणण्यापेक्षा ही अतिशय चांगल्या पद्धतीनं एक धोरण राबवणार आहे किंवा म्हणजे राबवलं जाणार आहे. ते जे आहे की सरकारचं असं आहे की ह्या समाजामध्ये किंवा ह्या भारतामध्ये अनेक प्रकारचे समाज माध्यमातले घटक राहतात, त्यांना कनेक्टिव्हिटी करायची, त्यांना एकत्र आणायचं आहे. एकत्र आणण्यासाठी काय करावं लागेल, तर बाबा रेल्वे म्हणजे 3 रेल्वे कॉरिडॉर, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये 3 रेल्वे कॉरिडॉर सरकार स्थापन करणार आहे येणाऱ्या 5 वर्षानंतर. त्याचबरोबर त्यांना कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, म्हणजे लोकांची ह्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, अर्थातच लोकांची कनेक्टिव्हिटी वाढेल, त्यातून रोजगार निर्मिती होऊन जाईल, बिझनेससाठी चालना मिळून जाईल, पटकन एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काम करण्यासाठी पटकन जाता येईल. त्यासाठी सरकार नवीन 149 विमानतळ म्हणजे 149 नवीन विमानतळं स्थापन करणार आहेत. एवढं मोठं धोरण, एवढ्या मोठ्या योजना ह्या
आत्ताच्या BJP सरकारनं आणलेले आहेत. हे तर नुकतं आपण आत्ता बघितलं इंटरिम बजेट. आता पुढं ज्यावेळेस ज्या पक्षाचं सरकार जुलैमध्ये येईल त्यावेळेस नवीन बजेट तयार होऊन जाईल. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये बजेट असतं, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये योजना, मोठ्या संख्येची आकडेवारी होऊन जाते मित्रांनो. तर ज्यावेळेस आपलं ते जुलैमध्ये बजेट येईल त्यावेळेस अतिशय डिटेल्समध्ये आपण ते बजेट बघूयात. तर आजचा हा चारही म्हणजे समाज घटकांसाठी, तरुण असेल, शेतकरी असेल, महिला असेल आणि उद्योजक असेल, या चारही समाज माध्यमातील घटकांसाठी हा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे करदाता आहेत, जे दान करतात, असे जवळजवळ 2.7% लोकांनी हा कर, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर हा सरकारला दिला आहे. सुरुवातीलाच निर्मला सीतारामन यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. सबका साथ सबका विकास हा जो आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब यांनी हा जो नारा दिला होता, त्या नारा डोळ्यासमोर ठेवून निर्मला सीतारामन यांनी ह्या अर्थसंकल्प जाहीर केला आहे. मित्रांनो, अतिशय चांगला हा अर्थसंकल्प आहे. अनेक लोकांना याच्यातून लाभ होणार आहे. लाभ घ्यायचा किंवा लाभ न घ्यायचा हा मुळात आपल्या हातात आहे. पण मुलांनो, ह्या जर तुम्ही योजना समजून घेतल्या, ह्या जर काय म्हणजे जे सरकारनं आता ही योजना जी काही घोषित केलेल्या आहेत, काही योजना आत्तापर्यंतचा लाभ बऱ्याच लोकांना मिळालेला आहे आणि ज्या योजना नवीन पुढील 5 वर्षासाठी येणार आहेत, त्या जर मुळात योजना जर तुम्ही समजून घेतल्या तर त्या योजनेचा अतिशय चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे. मित्रांनो, आज हा होता आपला इंटरिम बजेट, अर्थातच त्याला आपण अंतरिम अर्थसंकल्प हा म्हणूयात. ह्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला आता माहिती दिली. मित्रांनो, हा व्हिडिओला माझं लाईक करा, शेअर करा आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला तुम्ही क्लिक करा. आणि नवीन टॉपिकसाठी तुम्हाला ज्या कोणत्या एखाद्या टॉपिकवरती, एखाद्या सब्जेक्टविषयी जर व्हिडिओ बनवायचा असेल तर माझ्या खाली दिलेल्या लिंकमध्ये तुम्ही तो टॉपिक टाईप करा. त्याच्याविषयी मी नक्कीच अतिशय चांगल्या पद्धतीनं, समर्पक पद्धतीने, अचूक आणि रास्त पद्धतीने व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देत जाईल, नॉलेज देत जाईल. मित्रांनो, आज मी इथं थांबतो. धन्यवाद.